जम्मू काश्मीरमध्ये आता आपण सफर करणार आहोत। उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला रेल्वे लिंक उपक्रम हा यशस्वीपणे पूर्ण करून भारतीय रेल्वेनं भारतीयांच्या शिरपेचामध्ये आता मानाचा तुरा खोलाय। उधमपूर ते बारामुल्ला हे अति आव्हानात्मक 272 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आता पूर्ण झालाय। या मार्गावरती असलेल्या 2 भव्य दिव्य पुलांच्या बांधकामासंदर्भात आणि तिथली नेमकी खासियत काय हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या खास सेगमेंटमधून। पाहूया। जगात अनेक असे ब्रिज आहेत जे त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात। काही ब्रिज हे खूपच उंच आहेत, काही ब्रिज हे खूप लांबीचे आहेत, काही ब्रिज हे खूप रुंदीचे आहेत, काही ब्रिज हे अशा परिस्थितीमध्ये बनवलेले आहेत ज्या ठिकाणी ब्रिज बनणंच हे अशक्य आहे। आणि अशाच पैकी एक ब्रिज हा भारतात देखील आहे। तो भारतात बनवायचा प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न यशस्वी देखील झाला। तो ब्रिज म्हणजे चेनाब नदीवरचा चेनाब ब्रिज। माझ्या मागे हा भव्य दिव्य ब्रिज तुम्हाला बघता येईल। एका नजरेच्या झोतात आपल्याला हा ब्रिज सामावता येत नाही, इतका मोठा, इतका प्रचंड भव्य दिव्य असा हा ब्रिज। आणि हा ब्रिज बांधण्यासाठी भारतीय रेल्वेला किती कष्ट घ्यावे लागले ही एक वेगळी कहाणी आहे। यावर अनेक डॉक्युमेंटरीज बनू शकतात, अनेक गोष्टी या ब्रिजने निर्माण केल्या आहेत, बनवल्या आहेत, जोडल्या आहेत। त्यामुळे फक्त चेनाब नदीवरचा हा ब्रिज नाहीये, तर हा ब्रिज आहे जगातला सगळ्यात उंचीचा रेल्वे ब्रिज, जो की भारतीय रेल्वेने बनवलाय। चला तर मग आपण पाहूयात याच चेनाब रेल्वे ब्रिजची संपूर्ण कहाणी। जर इथून थेट आपण खाली बघितलं तर आपल्याला खाली नदी दिसते। ही नदी ही चेनाब नदी आहे। चेनाब नदी ही प्रचंड वेगाने धावणारी, पावसाळ्यामध्ये खळखळून वाहणारी अशी नदी। याच नदीच्या तळाचा जर आपण विचार केला तर त्या नदीच्या तळापासून हा जो वरती ब्रिज आहे तो ब्रिज तब्बल 359 मीटर इतका उंच आहे। म्हणजे त्याची जर आपण तुलना केली तर हा ब्रिज स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, त्याचबरोबर आयफेल टॉवरपेक्षा देखील हा अधिक उंचीचा ब्रिज आहे। यावरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता की किती उंचीवर हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रदेशामध्ये जर दोन्ही बाजूला पाहिलं तर इथे उंच उंच डोंगर आहेत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हवा या ठिकाणी वाहू शकते, तर त्याचा देखील विचार केलेला आहे। आणि तब्बल 260 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे जरी वाहिले तरी या ब्रिजवरचं एकही इन्स्ट्रुमेंट हलणार नाही, इथून जाणारी ट्रेन देखील हलणार नाही। अशा प्रकारे हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता हा जगातला एकमेव असा ब्रिज आहे जो इतक्या उंचीवर आहे आणि इतका मजबूत आहे। हमें यहाँ पे बहुत बड़ा चैलेंज रहा है कि आर्च को जोड़ना है। जो इसको पहले से के सुपरफिशियल था, एक्चुअली इसको जोड़ना है। इस चीज़ को अचीवमेंट करने के लिए कोंकण रेलवे के जो इंजीनियरों ने बाद में हमें काफ़ी टेक्नोलॉजी इन्वॉल्व किया है। अब ये बनने के बाद क्या क्या बेनिफिट्स हैं? इसके बनने के बाद में आप स्टेशन से आ गए। स्टेशन मीन्स आप वेरी इजीली कनेक्टेड टू दी मेजर सिटीज़। तो ये सिटी डेवलप हो गया। सिटी मतलब हर चीज़ आपको हाथ में है, अब हर चीज़ आप कर सकते हो। तो आपके पहला चीज़ है कि जो मार्केट आपके दूर से एप्पल्स है, ये मार्केट है, वो उससे कनेक्ट करेगा। यहाँ पे लोगों की पक्का घर हो सकता है, यहाँ पे रोजगार भी बना है। आता चिनाब नदीच्या ब्रिजवर मी आहे। या ठिकाणी नेहमीच तापमान जे आहे ते कधी -20 डिग्री, कधी 20 डिग्री, कधी 25 डिग्री असं असतं। आणि म्हणूनच रेल्वे रूळ जे आहेत ते कधी प्रसरण पावतात तर कधी आकुंचन पावतात आणि त्यामुळे रेल्वे रुळांना तडे जाण्याचं प्रमाण वाढतं। आणि हे रेल्वे रुळाला तडे जाऊ नये यासाठी हा सिस्टमिक एक्सपान्शन जॉईंट इथे बसवलेला आहे। जसं की तुम्ही बघताय दोन्ही रूळ जे आहेत ते दोन्ही रूळ हे मध्येच तोडलेले आहेत आणि त्यांची तोंड ही बाहेर काढण्यात आलेली आहेत, जेणेकरून कमी तापमानामध्ये आणि जास्त तापमान झाल्याच्या नंतर रुळांच्या लांबीमध्ये जो फरक पडतो
त्याच्यामुळे रेल्वेच्या या रुळांवर काही फरक पडू नये, रेल्वे रुळाला तडा जाऊ नये यासाठी हा सिस्टमिक एक्सपान्शन जॉईंट आहे आणि यावरूनच पुढे मागे ट्रेन धावणार आहे. चिनाब ब्रिज हा जितका जम्मू आणि काश्मीरच्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे, पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे, तितकाच तो लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या ब्रिजवर 24 तास इथे लष्करी पहारा असतो. या रेल्वे लाईनवरून लष्कराच्या सामानाची किंवा लष्कराच्या सैनिकांची देखील ये जा होणार आहे आणि म्हणूनच हा ब्रिज सुरक्षित ठेवणं भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. ही जी रेल्वे आहे ती भारतीय रेल्वे आहे आणि या ब्रिजवरून येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारे दोन्ही बाजूने दोन्ही दिशांनी रेल्वे धावणार आहे. सध्या तरी ही जी रेल्वे आहे ती एक मेमू आहे आणि या मेमूवर जर आपण पाहिलात तर बारामुल्ला, बडगाम, संगलदान हा रेल्वे मार्ग लिहिलेला आहे. खरं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या एका रेल्वेमुळे या संपूर्ण भागाचं चित्रच बदलून जाणार आहे. या भागाचा आर्थिक सामाजिक विकास होणार आहे. चिनाब ब्रिज हा भारताला जम्मू काश्मीरशी जोडतो आणि जम्मू काश्मीरच्या विकासासाठी, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी हा महत्त्वपूर्ण भूमिका येणाऱ्या काळामध्ये बजावणार आहे. कॅमेरामन प्रशांत मानेसह अक्षय भाटकर, ABP माझा, जम्मू. हे उंच उंच डोंगर, ह्या अतिशय खोल दऱ्या बघून तुम्हाला वाटत असेल की या डोंगरांमध्ये, या दऱ्यांमध्ये रेल्वे मार्गिका तयार करणं हे अशक्य आहे. असा एक प्रयत्न 90मध्ये झाला आणि त्यावेळी कोकण रेल्वे तयार झाली आणि त्याच कोकण रेल्वेने आता महाराष्ट्राच्या मुकुटात आणखी एक शिरपेचांमध्ये तुरा हा लावलेला आहे. कारण त्याच कोकण रेल्वेने जम्मू काश्मीरमध्ये एक रेल्वे मार्गिका तयार केली आहे. ती रेल्वे मार्गिका म्हणजे उधमपूरपासून ते थेट श्रीनगर आणि बारामुल्लापर्यंत येणारी ही मार्गिका. या मार्गिकेचे 3 टप्पे हे आतापर्यंत लोकार्पित झालेत. शेवटचा टप्पा असलेला कटरा ते बनिहाल हा टप्पा अजूनही लोकार्पित होण्याचा बाकी आहे. त्याचं काम तर पूर्ण झालं आहे, पण हे पूर्ण झालेलं काम किती अवघड आहे, किती मुश्किल होतं या ठिकाणी रेल्वे लाईन तयार करणं. त्याहीपेक्षा 2 महत्त्वाचे ब्रिज, एक अंजी ब्रिज आणि एक चिनाब नदीवरचा ब्रिज, हे बनवणं किती महत्त्वाचं होतं, किती कठीण होतं ते जाणून घ्यायला आपण जम्मूमध्ये आलेलो आहोत. या रेल्वे लाईनवर आलेलो आहोत. सुरू करूयात अंजी ब्रिजपासून आपला आजचा प्रवास. कटरा बनिहाल या रेल्वे मार्गिकेच्या टनेल नंबर 2 आणि टनेल नंबर 3ला जोडणारा अंजी खड ब्रिज. हा ब्रिज महत्त्वाचा का आहे तर हा भारतीय रेल्वेवरचा सगळ्यात पहिला बनवण्यात आलेला केबल स्टेड ब्रिज आहे. तर केबल स्टेड ब्रिज म्हणजे काय तर तुम्ही माझ्या मागे एक मधला हा उंच एक पिलर बघत असाल. आता हा जो पिलर आहे तो या केबल स्टेड ब्रिजचा एक महत्त्वाचा भाग आहे. याची उंची खाली असलेल्या नदीच्या तळापासून तब्बल 393 मीटर इतकी उंच आहे. आता याच पिलरला अनेक वायर देखील तुम्ही माझ्या आजूबाजूला बघत असाल. याला केबल बोलतात. या ज्या केबल आहेत त्या केबल या मधल्या पिलरला जॉईन करण्यात आलेला आहेत आणि हाच अशा प्रकारचा केबल स्टेड ब्रिज हा बनवण्यात आलेला आहे. यामध्ये 80 मीटरपासून ते 96 मीटरपर्यंत वेगवेगळ्या केबल्स या लावण्यात आलेल्या आहेत आणि हा संपूर्ण ब्रिज जो आहे तो बनवण्यासाठी 2018 पासून सुरुवात करण्यात आलेली होती आणि आता या ब्रिजचं काम हे जवळपास पूर्ण झालेलं आहे. कटरा बनिहाल या मार्गिकेवर आता थोड्याच दिवसांमध्ये रेल्वे धावणार आहे.
आणि त्यासाठीचे आता आपण बघताय टेस्टिंग सुरू आहे या संपूर्ण ट्रॅकचं. ह्या ट्रॅक बनवून पूर्ण झालेला आहे आणि आता हे जे मशीन आहे ते अल्ट्रासॉनिक मशीन आहे आणि या रेल्वे ट्रॅकची अल्ट्रासॉनिक मशीनने टेस्ट घेतली जाते आणि या अल्ट्रासॉनिक मशीनच्या टेस्टिंगचा काय फायदा होतो, काय कशा प्रकारे हा टेस्ट केली जाते ते आपण जाणून घेऊया. सर, ये अल्ट्रासोनिक मशीन का फ़ायदा किस तरह, मतलब क्या डिटेक्ट करती है मशीन? इसमें फ्लॉ वगैरह कुछ भी जो होगा ना वो डिटेक्ट के लिए अल्ट्रासोनिक मशीन टेस्टिंग हो रही है. जैसे अल्ट्रासाउंड वर्क करता है ना, उस हिसाब से इसमें अगर कुछ किडनी रह गई या कुछ फ्लॉ अगर इसमें रह जाएगा तो हम इसे अल्ट्रासोनिक टेस्ट कर रहे हैं. आता या अंजी ब्रिजला तयार करण्यासाठी अनेक वेगवेगळे चॅलेंजेस होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे असलेला वारा तब्बल 160 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने कधीकधी या अंजी ब्रिजच्या आसपासच्या या परिसरामधून वारे वाहतात आणि त्यामुळेच हा ब्रिज तयार करत असताना तब्बल 213 किलोमीटर प्रति तास जरी वारे वाहिले तरी देखील या ब्रिजला काही होणार नाही अशा प्रकारचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. दुसरं म्हणजे या परिसरात असलेला भूकंपाचा धोका. तब्बल 8 रिश्टर स्केलचा भूकंप जरी आला तरी या अंजी ब्रिजवर असलेला एक दगड देखील हलणार नाही, इथून जाणारी रेल्वे लाईन हलणार नाही असं बांधकाम इथे करण्यात आलेलं आहे. त्यासाठी अतिशय उच्च अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. जर तुम्ही बाजूला पाहिलात तर आपल्याला रस्ते दिसत आहेत. हे रस्ते आधी नव्हते. तब्बल 18 ते 19 किलोमीटरचे रस्ते या ब्रिजला बांधण्यासाठी आधी रेल्वेने तयार केले आणि ते रस्ते बनवण्याच्या नंतर इथपर्यंत सामग्री आणली गेली, यंत्र आणली गेली. हा जो प्रोजेक्ट आहे हा उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला प्रोजेक्ट आहे. याच्यामधला हा उरलेला 111 किलोमीटरचा जो पोर्शन होता त्या पोर्शनमधला ह्या कटरा आणि बनिहाल या 2 स्थानकांदरम्यान असलेला हा अंजी पूल आहे. या पुलाचं जे स्ट्रक्चर आहे हा भारतीय रेल्वेचा पहिला केबल स्टेड ब्रिज आहे. यातून आपली कनेक्टिव्हिटी ज्यावेळेस पूर्ण होईल त्यानंतर इथल्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला देखील खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळणार आहे. कारण याद्वारे इथे येणाऱ्या प्रवाशांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ होईल. याचसोबत राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील हा ब्रिज खूप महत्त्वाचा आहे. कारण यातून मिलिटरीची जी मूवमेंट आहे, आर्मीची जी मूवमेंट आहे ती देखील खूप मोठ्या प्रमाणावरती सुच आणि सोबतच सोयीस्कर अशी होईल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे मार्गिकेचं लोकार्पण केलं जाईल आणि असं सांगण्यात येतं की 26 जानेवारीला हा मुहूर्त आहे. बघूया, तोपर्यंत काम पूर्ण झालं तर नक्कीच हा संपूर्ण मार्ग जो आहे तो प्रवाशांसाठी उपलब्ध केला जाईल. त्यामुळे प्रवाशांसाठी नाही तर इथल्या जम्मू काश्मीरच्या लोकांसाठी देखील खूप मोठी कनेक्टिव्हिटी ही उपलब्ध होणार आहे. कॅमेरामन प्रशांत मानेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, जम्मू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.